नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहताय न्यूज मराठी 24/7. तर एक नजर आजच्या ठळक बातम्यांकडे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भंडारा येथे आगमन होताच कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शिवसेना जळगाव महानगरपालिकेतर्फे बदलापूर अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात आलाय. मी महानंदा पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना जिल्हा संघटना. हा झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे, म्हणून आम्ही त्यांना द्यायला बांगड्या आणल्या. खरं म्हटलं तर हा बांगड्यांचाही अपमान आहे. बांगड्या हे दुबळेपणाचं लक्षण नाही, उलट हे शक्तीचं लक्षण आहे. कारण अनेक महिलांनी आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचा इतिहास घडवलेला आहे, त्याचं लक्षण आहे. म्हणून या नपुसक सरकारला, या हिजड्या निर्लज्ज नालायक सरकारला कमीत कमी जाग यावी, म्हणून या बांगड्या आम्ही त्यांना दाखवतो आहोत. अरे, तुम्हाला कोणी मागितलं होतं का 1500 रुपये आम्हाला द्या? नाही. तुम्हाला कोणी सांगितलं होतं का आम्हाला फुकटाचं काही द्या? नाही, मागितलं नाही. फुकटाचं धान्य वगैरे देऊन लोकांना तुम्ही मिंदे करायचा प्रयत्न करताय. लोकांना आळशी केलं आणि आळसामुळे लोकांना काम करायची गरज राहिलेली नाही, आणि काम करायची गरज राहिलेली नसल्यामुळे ही त्यांची बुद्धी अशी दुसरीकडे भरकटत जाते, आणि अशी बुद्धी भरकटत जाऊन हे दुष्परिणाम त्याचा अत्याचार झाला. ते शांत होत नाही तोपर्यंत हे दुसरं झालं. असे अनेक उदाहरणं आहेत. आपण असं म्हणू की हे सगळं फार विचित्र होत आहे. असं जरी असलं तरी आज ही जी घटना झाली आहे, छोट्या छोट्या शाळांना कुचकरायचा प्रयत्न ज्यांनी केला, त्या शाळेचा जो अध्यक्ष आहे मॅनेजिंग बॉडीचा, तो अध्यक्ष भाजपचा आहे, आणि म्हणून त्याला संरक्षण देण्यासाठी त्यांनी त्यांची गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नाही. इतका नीच आणि निपक्षपणा या सरकारमध्ये चाललेला आहे. आणि अशा पद्धतीने जर चालत असेल तर सर्वसामान्य नागरिकाला सुरक्षेची काहीच हमी राहिलेली नाही. मागणी काय आपली? आमची मागणी सगळ्यात महत्त्वाची ही आहे की बलात्काराला शिक्षा झालीच पाहिजे. या संस्थे चालकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण की त्यांनी CCTV वगैरेचे सगळे पुरावे नष्ट केले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मिंदे सरकार आहे यालाच नेस्तनाबूत केलं पाहिजे जनतेने. ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. युवा नेतृत्व म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो. बदलापूरमध्ये झालेल्या या घटनेमध्ये त्या पीडित मुलीची आई ही गर्भवती होती. तिला जवळपास 11 तास चौकशीसाठी चिमुकलीसह पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं. त्या लोकांनी आंदोलन केलं. त्या लोकांवर 300 लोकांना गुन्हे दाखल झाले. त्यांना 40 लोकांना अटक झाली. मला असं वाटतं ही सरकारची मुजोमदारी आहे की तुम्ही स्वतः जे भाजपचे संस्था चालक आहे, आणि विशेष म्हणजे ही केस भाजप पक्षातून लढलेल्या वकिलांकडेच दिलेली आहे. मला असं वाटतं याला न्याय कितपत मिळेल हा प्रश्न आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे. आमच्या महिलांचे तुम्हाला काळजी आहे म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना आणतात, तुम्ही साड्या वाटप करतात, पण ज्या कृष्णाने द्रौपदीचं वस्त्र हरण होऊ नये म्हणून तिची इज्जत वाचवली होती, त्या आमच्या बहिणींची इज्जत तुम्ही कशी वाचवणार? या चुमकले तुमच्या मुली, आपल्या मुली, यांची इज्जत तुम्ही कशी वाचवणार? म्हणून आम्हाला वस्त्र पण नकोय, तुमच्या साड्या नकोय, आणि तुमची 1500ची भीक तर मुळीच नकोय. आम्हाला सुरक्षितता हवे. अकोला असेल, नागपाडा असेल, नाशिक असेल, लातूर असेल, या शहरामध्ये सुद्धा या प्रकारचे लहान 5 वर्ष 6 वर्ष मुलींवर अत्याचार होत आहे. परंतु हे जे घटना आहे ह्या दाबून टाकल्या येत आहेत. बाहेर गेलेले शिकायला गेलेली MBBS करणारी मुलगी, तिला पश्चिम बंगालमध्ये तिच्यावर अत्याचार होतो, तिची हत्या केली जाते, आणि ते सगळं ते दाबून ठेवलं जातं. मला असं वाटतं हा जो अन्याय ही सरकार करते आहे, या अन्यायाचा आम्ही सरकारचा निषेध करतो. या ठिकाणी आम्हाला गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची आम्हाला मागणी आहे. मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्र्यांची राजीनामा पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या यामध्ये गुन्हेगार खरा आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे. हे लवकरात लवकर हे प्रकरण निकाली निघालं पाहिजे. मुख्याध्यापक असेल, शाळेचे संचालक असतील, यांच्यावर कडक कारवाई ही झाली पाहिजे, नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल.
कोलकाता व बदलापूर येथील घटनेचा स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाकडून जाहीर निषेध. कोलकात्यामध्ये आमच्या डॉक्टर भगिनीवर जो बलात्कार करून निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली, हे प्रकरण ताजं असताना संपूर्ण देशामध्ये हादरा बसला की एका डॉक्टरवर ज्यांनी लोकांचे अनेक उपचार केले, त्या डॉक्टर महिलेवर बलात्कार करून इतक्या खालच्या प्रकारचा खून होणं हे माणुसकीला काळाम्या फासणारी घटना आहे. एकीकडे आम्ही लाडकी बहीण म्हणतो, बहिणींचा सन्मान, बहिणी आमच्या भावाला राख्या बांधत होत्या. अशा परिस्थितीत त्या बदलापूरमध्ये आमची 4 वर्षाची एक छोटीशी चिमुकली, एक 6 वर्षाची छोटी चिमुकली शिक्षण घेण्यासाठी ज्या शाळेत जात होती, त्या शाळेतल्या त्या नराधमाने तिच्यावर दिवसा ढवळ्या लैंगिक अत्याचार केले. ती ओरडो तिच्या आईला सांगत होती की मला आई शूच्या जागी काहीतरी वेदना होत्या, मुंग्या चावल्यासारखं होतं. ज्यावेळेस तिच्या आई वडिलांनी तिला दवाखान्यात केलं, त्यावेळेस डॉक्टरने तिला घोषित केलं की हिच्यावर लैंगिक पाशवी अत्याचार झालेले आहे. हे असं असताना ज्या ठिकाणी समुदाय जमला, त्या पालक लोक जमले आणि त्यांनी सांगितलं की बाबा तू कोण नराधम आहे त्याला विचारलं पाहिजे. परंतु ह्या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी गेलेल्या पालकांवर मात्र पोलिसांकडून लाठीचार्ज गेला. आणि म्हणून आम्ही या तिन्ही घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज मागणी मागतोय की सदर ह्या दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जर कदाचित फाशीची शिक्षा जर झाली नाही तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल, हा देखील आमचा इशारा आहे. पैसे परत मिळालेल्या ठेवीदार महिलांनी माजी खासदार इमेजात जलील यांना बांधली राखी. चला यामध्ये टीव्ही सेंटरवरून हिमायत बागकडे या तुम्ही. हा हिमायत बाग आहे ना, ते डीपी पार असतात ते साठे चौक आहे का, साठे चौकातून लेप मारा. टीव्ही सेंटरवरून आले का साठे चौकातून लेप मारा. ते लेपनं पुढे या सरळ डीपी दिसन तुम्हाला. डीपी जवळच मध्ये रस्ता आहे. चालू आहे कार्यक्रम चालू आहे. साठी उभे असतात कधी पण पाठीशी खंबीरपणे. आणि सर असे आहे की जर सरांना आपण रात्री 2-3 वाजता पण कॉल केला तर सर रात्री आपल्यासाठी आणि त्यांची पूर्ण टीम कधी पण मदतीला येते. सरांचं काम खूप चांगलं आहे. आदर्शच्या बाबतीत असो किंवा कोणत्या पण बाबतीत असो, सरांनी कधीच कोणाला एकटं नाही सोडलं आहे, कधीच कोणाला दुजेरा नाही दिला आहे. सरांनी सगळ्यांचे काम खूप व्यवस्थितपणे केलेले आहे. आणि सरांसारखा भाऊ आणि सरांसारखं वडिलांसारखी एक प्रतिष्ठा त्यांच्यासारखी भेटणं खूप माझ्यासाठी खूप जास्त सौभाग्याची गोष्ट आहे. आणि सरांचा साथ मी कधीच नाही सोडणार. आणि सर तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी नेहमी असत राहा. आणि सरांच्या सगळ्या लाडक्या बहिणी असेल, पण सरांनी एक लाडकी मुलगी सुद्धा चालू केली आणि मी सरांची एक लाडकी मुलगी आहे.